कोणी मोठ्या बापाचा चुकला तरी त्याला शासन केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही। कुणी आका असू नाही तर फाका असू, आम्हाला काही घेणं देणं नाही। किती मोठ्या बापाच्या घरी जन्माला आलेला असला तरी त्याला मकोका लावा, आतमध्ये जाऊ द्या। चक्की पिसिंग अँड पिसिंग अँड पिसिंग मर तिकडे घालतो। आज आपल्या बीड जिल्ह्याकडे बघण्याचा दृष्टिकोन महाराष्ट्राचा काय आहे त्याचं जरा आत्मचिंतन आत्ममनन करा। कोण चुकतंय? कोणी मोठ्या बापाचा चुकला तरी त्याला शासन केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही। अजिबात कुणाचे लाड केले जाणार नाही। कुणी आका असू नाही तर फाका असू, आम्हाला काही घेणं देणं नाही। हे चालणार नाही। कायदा नियम घटना संविधान सगळ्याला सारखं, तो अजित पवार असेल किंवा तो शेवटचा धारूरचा माणूस असेल, ही गोष्ट लक्षात ठेवा। त्यामुळं अजून कुणी पाय कुणाचा घसरत असेल तर सावरा, नाहीतर म्हणाल की आता काय उपमुख्यमंत्री जवळचा आहे, कोण माझं काय करते, मुख्यमंत्रीच तुझा बंदोबस्त करेल, ही लक्षात ठेवा। चांगल्या कामाच्या करता रात्री 12ला देखील मी तुमच्या पाठीशी उभा राहील, पण तुम्ही चुका केल्या, मी नाव नाही सांगणार। माझ्या गाडीमध्ये काही आमदार बसले होते। आज काही आमदारांनी ऐकलं, एक जण सांगत होते की दादा माझ्याकडे एक जण काम घेऊन आलं आणि त्यांनी सांगितलं की माझ्या मुलाला जेलमध्ये टाकलंय, त्याला सोडवा ना। ते म्हणले कशा करता टाकलं? नाही, त्यांनी बलात्कार केला आणि त्याच्यामुळे टाकलं। म्हणजे सांगणाऱ्याला लाज लज्जा शरम पण वाटत नाही की माझ्या कार्ट्याने दिवा लावलाय, ही विकृती आहे आणि त्याला जेलमध्ये सोडवा। अरे कशी तुमची जीभ रेटली जाते, कशी सांगणाऱ्याला लाज लज्जा शरम वाटत नाही? काय विचार तुम्ही करताय? तुम्ही म्हणजे तुम्ही नाही, तुम्ही लई चांगल्या, पण ते विकृत माणसं, ही विकृती आहे, त्याच्यामुळे पुढची पिढी बिघडेल। तो बिघडवण्याचा अधिकार तुम्हाला मला नाहीये। त्यांना योग्य रस्ता दाखवण्याचा अधिकार आपल्याला आहे। चुकीच्या प्रवृत्ती काढल्या पाहिजे। मी डिपार्टमेंटला सांगितलं, पोलिसांना, SP ला सांगितलंय, एखादा एकदा चुकला, दोनदा चुकला, तीनदा चुकला त्याच्यावर केसेस करा, FIR करा, परंतु चौथ्यांदा चुकला तर त्याला मकोका लावा, आतमध्ये जाऊ द्या। चक्की पिसिंग अँड पिसिंग अँड पिसिंग मर तिकडे घालतो, ह्या पद्धतीने होणार आहे। त्याच्यामुळं अजिबात किती मोठ्या बापाच्या घरी जन्माला आलेला असला तरी किंवा मध्यमवर्गीय किंवा गोरगरिबाचा असला तरी सगळ्यांनी नियमाने वागा, कायद्याने वागा, कायदा हातात घेऊ नका। हा निर्वाणीचा इशारा ह्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझ्या पूर्ण जिल्ह्याला मी देतोय। त्याच्यामध्ये तुम्ही बाकीच्या विकास कामाला किती हट्ट करा, आता वाढपी मीच आहे, अख्खी पंगत बसली छत्तीस जिल्ह्याची। बीड आल्यानंतर जरा जास्त वाढायचं काम माझ्या हातात आहे। आपण म्हणतो ना जेवायला पंगत बसल्यावर वाढप्या ओळखीचा असला पाहिजे, ही वाढप्या तुमच्या ओळखीचा आहे। बीड आता माझाही जिल्हा आहे, मी तुमचा पालकमंत्री आहे, त्यामुळं तुम्ही त्याबद्दलची काळजी करू नका। पण मंजूर केलेले पैसे हे त्या कामालाच खर्च झाले पाहिजे, ही गोष्ट मात्र लक्षात घ्या। माग काही काही चुका झाल्यात, ते माझ्याकडं माहिती आली आहे, सोडणार नाही त्यांना। त्याच्यामुळं आपण दिलेला पैसा कुठल्याही कामाला सत्कारणी लावा, त्यामध्ये कुठं अडचणी येऊन देऊ नका। जो कोणी चुकीचं वागेल त्याला मोकोका लावू आणि थेट जेलमध्ये घालू, त्यानंतर मग चक्की पिसिंग अँड पिसिंग, पिसिंग अँड पिसिंग असं सांगत मला वाकड्यात जायला लावू नका, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला। मासजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यातून अनेक गुन्हेगारीच्या घटना समोर आल्या होत्या, त्यामुळे बीड जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेवर बिघडली आहे। याच पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी बीडकरांना कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मदत करण्याचे आवाहन केलेले आहेत। सांगूनही ऐकलं नाही तर मोकोका लावेल असा इशारा देखील त्यांनी दिलेला आहे।
अजित पवार यांनी बीड जिल्ह्यातील मुख्य इमारतीचे इलेव्हेशन प्लॅन, श्री क्षेत्र परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग मंदिर विकास आराखडा, स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय रुग्णालय आराखडा, ग्रंथालय इमारत, सहकार्य स्कूल आदी विविध विकास कामाचा आढावा घेतला. तसेच ऊसतोड कामगारांच्या मेळाव्याला हजेरी लावली होती. अजित पवार म्हणाले की जर कोणी चुकीचं वागत असेल आणि कायदा हातात घेत असेल तर त्यांना शासन झालं पाहिजे, कारण मधल्या काळामध्ये जिल्ह्याची बदनामी झालेली आहे. मात्र यापुढे ते खपून घेतलं जाणार नाही. माझ्या सगट कायदा सर्वांना समान आहे. मग तो कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या जातीचा, धर्माचा आहे हे न पाहता त्याच्यावरती कारवाई केली जाईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं संविधान आणि त्यांचं संविधानाप्रमाणे कारवाई केली जाईल. त्यामुळे कोणीही चुकीचं वागू नका. तसेच चुकीचं वागणाऱ्यांना सांगा की पालकमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. कोण छोट्या बापाचा आणि कोण मोठ्या बापाचा हे पाहिलं जाणार नाही. थेट कारवाई केली जाईल असं अजित पवार यांनी थेट सभात म्हटलेलं आहे. तर अजित पवार यांच्या प्रतिक्रियेवर तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.